नमस्कार. डेमोक्रेसी नाव मध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्शनच्या निमित्ताने जुन्या पिढीतले म्हणण्यापेक्षा जे अनुभवी चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. तर आत्ताची परिस्थिती आणि त्यांनी यापूर्वी जे काम केलंय त्यावेळीची परिस्थिती याची सांगड घालण्याचा थोडासा आपण याच्यातनं प्रयत्न करणार आहोत. हे प्रभाग क्रमांक 13 मधून उभे आहेत आणि आता त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ते पुन्हा एकदा चौथ्यांदा विजयी होतील अशी ते खात्री देतात. त्यांचे समर्थक पण खात्री देत आहेत. तेव्हा आपण त्यांनाच विचारूया. गवळी साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही गेली 3 टर्म तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलंय आणि आता चौथ्यांदा तुम्ही रिंगणामध्ये आहात. मागच्या म्हणजे पूर्वीची जी स्थिती आणि आत्ताची स्थिती याच्यात काय नेमका फरक आहे? म्हणजे जुन्या पिढीतले लोकही तुम्ही ओळखता आणि आता नवीन पिढीची यंग जनरेशन जे आहे ते पण तुम्ही ओळखता. याच्यामध्ये नेमके राजकीय दृष्ट्या काय सांगाल, कशी घालाल तुम्ही? मी जवळपास या प्रभागामधून किंवा या भागामधून 1997 पासून कार्यरत आहे. 1997 पासून सलग 15 वर्ष नगरसेवक म्हणून या भागामध्ये काम केलेले आहे. अच्छा. आणि नुसतं कामच केलेलं नाही तर अनेक घटक आहेत, त्या घटकाशी माझा परिचय आहे. अच्छा. मग ते ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, महिला भगिनी असतील, या सर्वांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे घनिष्ठ अशा प्रकारे संबंध या भागामध्ये आहेत. बरोबर. मी स्वामी समर्थ मंदिरचा या ट्रस्ट, इथं खूप मोठं मंदिर आहे, अनेक भक्तजन या मंदिराला जोडले गेलेले आहेत. त्याचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो या ठिकाणी. तिथे सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि हे लोकांना या ठिकाणी भावलेलं आहे. म्हणून यावेळेची निवडणूक लोकांच्या आग्रहाखातर, तरुण वर्गांच्या आग्रहाखातर आणि बाकीच्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून माझी उमेदवारी पुढे आलेली आहे आणि या निवडणुकीला मी सामोरं जातोय. खर तर प्रश्न आहेत. सुरुवातीची निवडणूक एक वेगळ्या पद्धतीची होती, वेगळ्या वळणाची होती. आता काळ बदललेला आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार निवडणुकीत आलेले आहेत. त्याला आम्ही तोंड देतोय. आमचे सगळे कार्यकर्ते तोंड देऊन या सगळ्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. सध्याचं या परिसरामधलं चित्र, या भागातलं चित्र अत्यंत दिलासादायक आहे असं मला वाटतं. अच्छा. मला तर थोडस वेगळ्या पद्धतीने जायचं की राजकीय दृष्टिकोनात तुम्ही सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम केलं, काँग्रेस नंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये पण काम केलं, काही वर्ष राष्ट्रवादीमध्ये होता आणि आता अलीकडच्या काळात तुम्ही मनसेबरोबर तुम्ही तुमची नाव जोडली. तर नेमकं हे परिवर्तन कसं घडत गेलं त्याविषयी थोडस मला सांगा. या शहराच्या नेतृत्वाचं खरं काम केलं असेल दिवंगत नेते रामकृष्ण मोरे. बरोबर. मोरेंचं खूप काम या शहरामध्ये आहे. वक्तृत्व चांगलं होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे मी सर्व कार्यकर्ते होते. बरोबर. त्याच्यामध्ये मी पण आहे. आणि जोपर्यंत मोरे सर या भागामध्ये होते, त्यांचं नेतृत्व होतं, आम्ही त्यांच्या बरोबरच राहिलेले. मोरे सरांच्या नंतर काँग्रेस विस्कटली गेली या शहरामधली. अच्छा. आणि मग आमच्या समोर पण अनेक पर्याय निर्माण झाले. सर नाही आहेत, काँग्रेस विस्कटलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेवटी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा घ्यावा लागला. आणि मग अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न केला. अडचणी त्यांना सांगण्याचे, प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि मग एक निवडणुकी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागातून मी लढवली. त्यावेळी या शिवसेनेच्या नेत्या सुलभाताई उबाळे होत्या, त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक केलेली आहे. म्हणजे मी काँग्रेसमध्ये काम केलेले, राष्ट्रवादीने काम केलेले. राष्ट्रवादी काम करताना समोर कोण उमेदवार हे पाहिलेलं नाहीये. आपण आपलं काम करत राहायचं, समोर जायचं, निर्णय जनता घेणारे, हीच माझी भावना त्यावेळेपासून आजपर्यंत आहे. मग यावेळेला असं काय घडलं की मग पार मला मनसेची उमेदवारी घ्यावी लागली. त्याचं असं आहे, मी अजितदादा पवारांना सांगितलं होतं, या भागातली खडानखडा मला माहिती आहे, या प्रभागाची रचना कशी आहे मला माहिती आहे. 2 याच्यातले महत्वाचे पार्ट आहेत, एक सेक्टर 22चा परिसर आणि सेक्टर यमुनानगरचा परिसर.
मी त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की सेक्टर 22 मध्ये अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनेतून वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवतात आणि तिथं मताचं डिव्हायडेशन खूप होतं. आणि मग निर्णायक वळणावर जे निवडणूक येऊन ठेपती ती यमुनानगरच्या मतदानावर. आणि मी यमुनानगर मध्ये आहे, माझा सगळ्याशी संपर्क आहे, मंदिराच्या माध्यमातून मी काम करतो, ज्येष्ठामध्ये मी आहे, तरुण वर्ग माझ्या बरोबर आहे. मी त्यांना सांगत होतो की तुम्ही मला यमुनानगर मध्ये मी असल्यामुळे मला उमेदवारी द्या, जेणेकरून भाजपचा उमेदवार मला इथं थोपवता येईल. ते मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलं. आता त्यांना कोण गाईडलाईन केलं किंवा काय कुठलं मार्गदर्शन त्यांना मिळालं असेल मला माहित नाहीये. पण मग शेवटी माझी उमेदवारी मला मिळालेली नाहीये, दिली गेलेली नाहीये. अन्य उमेदवार त्यांनी दिला. पण हे काही निश्चितपणे सांगतो मी की अजितदादा पवार यांनी दिलेले चारही उमेदवार या प्रभाग 13 मध्ये पराभूत झाल्याशिवाय राहणार नाहीयेत. कारण मला पूर्ण आकलन नाही येतं काय होणार आहे ते. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मग त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर मग माझे कार्यकर्ते, सर्व मित्रमंडळी, अन्य सर्व ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं तुमचं काम आहे, तुमचा चेहरा आहे, विकासाचा चेहरा आहे, आध्यात्मिक चेहरा आहे तुमचा, सांस्कृतिक चेहरा आहे भागामध्ये, तर ही आमच्या आग्रहाखातर तुम्ही निवड करा. असं झाल्यानंतर मग मनसेचे अध्यक्ष सचिन भाऊ चिखले यांच्याशी संपर्क माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी केला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनाही अधिक आनंद वाटला की एवढा अनुभवी माणूस, ज्येष्ठ माणूस, या परिसरामध्ये काम करणारा माणूस जर मनसेमध्ये माझ्या जोडीला जर मिळाला तर अधिक चांगलं होईल. म्हणजे मनसेलाही ताकद मिळेल आणि मनसेची मलाही मदत होईल. असं एक समीकरण नव्या पद्धतीनं जुळलं गेलं, कार्यकर्त्यांनी जुळवलं आणि मग अशा पद्धतीनं आम्ही दोघं एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जातोय. खूप सुंदर वातावरण आहे. जेव्हा आता मी 15 दिवसापासून मनसेचे सचिन भाऊ चिखले, त्यांच्या मिसेस अश्विनीताई आणि मी असं आमच्या तिघांचं जे पॅनल आहे, आम्ही चौथा उमेदवार दिलेला नाहीये. खूप सुंदररित्या या ठिकाणी नागरिकांनी स्वागत केलेलं आहे, आमची उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि मला खात्री आहे निश्चितपणाने मी एकटा नाही, आमच्या तिघांचं पॅनल या ठिकाणी या शहरामध्ये निवडून आलेल्याचं दिसून येईल. पण मध्ये कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या समोर त्या पण सुलभाताई पण आहेत वाटतं, त्या शिवसेनेकडनं, त्या शिंदे सेनेकडनं ते लढतायत त्या, आणि त्यांचंही मला वाटतं पॅनल आहे की ते स्वतंत्र लढतायत, त्याबद्दल मला जरा आयडिया नाहीये, पण त्या पण अनुभवी आहेत. हो आहेत ना. आता अनुभवाचा जर विचार करायचा झाला तर आमच्या पॅनलचे 3 उमेदवार सचिन चिखले असतील, अश्विनीताई असेल, मी असेल, आम्ही काय नवखे नव्हत. महापालिकेमध्ये काम केलेले, प्रशासनाचा आम्हाला दांडगा अनुभव आहे. आणि आता आहेच आमच्या पद्धतीने आम्ही जातोय, त्यांच्या पद्धतीने येतात. त्यांचं शिवसेनेचं पॅनेल आहे, सुलभाताई आणि त्यांचा काय दुसरे कोण नवखे उमेदवार मला माहित नाहीये, पण सुलभाताई आणि अश्विनीताई अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये अश्विनीताई निश्चितपणे जिंकून येतील. साधारण आम्ही फिरल्यानंतर ते लक्षात, हा तुमचे लक्ष देत असते सगळं. आणि माझी निवडणूक जी आहे, जी आता मागासवर्गीय गटामध्ये अ गटामधून माझी निवडणूक आहे. अच्छा. माझे सगळ्या लोकांना माझं वागणं, माझं बोलणं, माझं सगळं कामाचा अनुभव लोकांना भावलेला आहे. बरोबर. आता समोरचा उमेदवार आहे तो पैशाने गडगंज आहे, तुम्ही अंदाज घेतला तर तुम्हालाही कळेल. बरोबर. पण ही निवडणूक जी माझ्या गटातली आहे ना, ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची निवडणूक आहे. अगदी सेम जो काय प्रकार झालाय तो प्रभाग 12 मध्ये देखील आम्ही तोच पाहिला. ते आता तुमच्या इथे तोच पाहतोय. फक्त एवढंच की तिथला उमेदवार तो आहे, तो नवीन आहे आणि तुम्ही अनुभवी आहात, त्यामुळे त्याचा अनुभव असण्याचा फायदा तुम्हाला निश्चित आहे. मिळेल. तुलना करतात शेवटी लोकांसमोर गेल्यानंतर माझी पार्श्वभूमी, मी आध्यात्मिक क्षेत्रामधला आहे, मंदिराशी घनिष्ठ निगडीत आहे मी, माझी काही गुन्हेगारी कुठली पार्श्वभूमी नाहीये. आता हे आपण थोडस अंदाज घेतला तर आपल्याला कळेल की बाकीच्या माझ्या विरोधामध्ये असलेले जे उमेदवार आहेत त्यांची तुलना, माझी तुलनाच होऊ शकत नाही, हे सगळ्या जनतेला माहीत झालेलं आहे. बरं, आता फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये महत्वाची अशी वाटते की बहुरंगी लढत आहे सगळी, म्हणजे पॅनल टू पॅनल असं कुठलं चालेल अशातली स्थिती नाहीये, म्हणजे शहराची.
आपल्या याच्यामध्ये एखादा अपवाद असू शकतो, पण त्यामुळे झालंय काय की शिवसेनेचे मतं डिवाइड झालेत. पहिले मनसे पूर्वीची आहे त्याचप्रमाणे आहे, मनसे आणि शिवसेना एकत्र लढती, पण त्या शिवसेनेतले त्यावेळेचे जे कोणी उमेदवार होते त्यांना जी पडणारी मतं होती ती डिवाइड झालेली आहेत. त्या डिवाइड झालेला याचा फायदा तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल नेमका? कसं असतं ही गणित निवडणूक, कसं आहे तुमचं, म्हणजे गणित तुम्ही आता कॅल्क्युलेशन माझं असं आहे की ही निवडणूक स्थानिकची निवडणूक आहे. बरोबर. लोकसभेला वेगळं चित्र असतं, विधानसभेला वेगळं चित्र असतं. स्थानिकला काम करणारा माणूस कोण आहे, बरोबर, तो कोणत्या पक्षात आहे जास्त विचारलं जात नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनसेची अशी काही ताकद नाहीये, पण सचिन चिखले ही मनसेची खरी ताकद आहे. कारण ते नागरिकांच्या प्रश्नाला धावून जातात, त्याच्यामुळे त्यांचं चिखलेंचं नाव या निगडी प्रभागामध्ये शहरामध्ये तेच वातावरण आहे. मनसे म्हणून ओळखले जाते, चिखलेंचा पक्ष म्हणून ओळखला जातो, ते आणि त्या माणसाचं कर्तृत्व आहे, काम करणारा माणूस आहे. असेच हे गोळाबेरीज करून निश्चितपणानं आता आम्ही गेली 15 दिवस एकत्रित प्रचार करतोय. इतर पक्षांचे पॅनल आम्ही पाहतो, कोण वेगळ्या पद्धतीनं, कोण कशा पद्धतीने जातं. आता आमचे कार्यकर्ते आम्हाला सांगतात की यांचं असं चाललंय, त्यांचं तसं चाललंय, पण आमचं असं नाही. आमची एकदा नाळ जुळलेली आहे ना सुरुवातीपासून. गेली 15 दिवस आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या भेटीगाठी घेणं, दारोदारी त्यांना विनंती करणं, आम्ही जे तिघं मिळून करतोय, एकटं असं कोण करत नाहीये. त्याच्यामुळे आमचं पॅनल हे स्ट्रॉंग पॅनल आहे आणि अनुभवी पॅनल आहे. महापालिकेमध्ये प्रशासनावर जरब बसवणारे पॅनल, त्यांच्यावर काम करून घेणारे पॅनल आहे, कारण आम्हाला तिघांनाही महापालिकेतल्या कामाचा अनुभव आहे. बरोबर. तुम्ही शिक्षण मंडळावरती होता, शिक्षण मंडळाचा तुम्हाला अनुभव आहे. शहरामध्ये शिक्षणाची परिस्थिती आजची काय आहे? महापालिकेचे जे काही शिक्षण आहे त्याच्यात काही सुधारणा करावीशी वाटते का? आता माझा काळ होता शिक्षण मंडळ सभापती म्हणून मी काम केलं, त्यावेळेला शिक्षक कमी होते, ती शिक्षकांची भरती केली. उर्दू माध्यमाच्या शाळा माझ्या भागामध्ये नव्हत्या, माझ्या भागामध्ये शाळा, त्याच्यानंतर रुपीनगर भागामध्ये शाळा, उर्दू माध्यमाच्या शाळा या ठिकाणी निर्माण केल्या. त्याचबरोबर प्रत्येक शाळेला रखवालदाराची नेमणूक माझ्या काळामध्ये मी काढली आणि ते आजपर्यंत आहे. शाळेची सुरक्षा जोपासली आणि मुलांना जे काही साहित्य वाटप केलं जातं ते माझ्या काळापासून केलं जातं. आणि वक्तशीरपणा असावा, शिक्षक हे घटक धरून, विद्यार्थ्यांना घटक धरून शिक्षकांनी काम करावं, याच्यासाठी शिक्षकाबरोबर माझ्या अनेक बैठका व्हायच्या. त्यांची एक मागणी असायची की आमचे वेतन वेळेला झालं पाहिजे. त्यावेळी वेळेवर आम्ही ते आयुक्ताशी बोलून हा सगळं कायद्यामध्ये बसवून घेऊन त्यांचा पगार हा वेळेवर झाला पाहिजे, याच्यासाठी त्यांचंही समाधान आम्ही केलं. आणि शिक्षक जेव्हा निवृत्त होतो त्यावेळेला त्यांचं जे काय द्यावं लागतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, पेन्शन बाकीच्या जे काय ग्रॅज्युएटी काय असेल ते द्यावं लागतं, ते त्यांना ताबडतोब देण्याचं काम आपण माझ्या काळामध्ये मी केलेलं आहे. आता एवढ्यात काय चाललेलं मला माहित नाही, पण त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न तरी मी त्यापासून संगणक प्रशिक्षण मी माझ्या काळामध्ये आणलेलं आहे. शाळे महापालिकेच्या शाळेमध्ये बऱ्याच जणांचा ओढा असतो की प्रायव्हेट शाळेमध्ये आपली मुलं गेली पाहिजे, पण माझा प्रयत्न होता की महापालिका शाळा जरी का त्याच्यापासून वंचित असावी, का मागे असावी, म्हणून विद्यार्थी हा घटक डोळ्यासमोर ठेवून त्यांना अनेक सुविधा देण्याचा काम माझ्या काळामध्ये मी केलंय, त्याचं मला निश्चित समाधान आहे. हल्ली आता काय झालं माहितीये का की लोकांचा इंग्रजीकडे ओढा वाढत चाललेला आहे. इंग्रजी याच्यामध्ये विद्यार्थी जास्त आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे खाजगी शाळांना वगैरे प्राधान्य आलेले आहे. पण आता मराठीमध्ये देखील, आपले मराठी म्हणजे म्हणण्यापेक्षा महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये देखील आता इंग्लिश मिडियम सुरू केलेले. तर पण ते नुसतं सुरू करून उपयोग नाही, त्याचा दर्जा मेंटेन झाला पाहिजे. त्यासाठी काय तुमच्या डोक्यात काही आहे का कल्पना? नाही, आता ठीक आहे, आता आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. माझ्या काही सूचना असतील त्या संदर्भामध्ये. मला शिक्षण विभागाचा, प्राथमिक माध्यमिक विभागाचा पूर्ण अनुभव आहे. त्या एकदा निवडणूक झाल्यानंतर काय माझ्या मनामध्ये आहे किंवा काय योजना आहेत त्याची सांगड घालून निश्चित त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरा एक त्याच्यातला मुद्दा असा होता की कुठलंही नवीन ऑफिस आलं, मोठं कुठलं ऑफिस असेल, सरकारी ऑफिस, तर त्याला कुठलीही जागा द्यायची तर ती शाळेची.
किंवा शाळेच्या जागा भाड्याने द्यायच्या, असा एक पॅटर्न आलेला आहे. आता इथं तुम्ही पाहाल की पोलीस आयुक्तालयासाठी 2 शाळांचा प्राधिकरणातली एक शाळा तिकडे आणि चिंचवड मधली एक शाळा, त्या शाळेचीच सगळं प्रॉपर्टी त्यांना दिलेली आहे. तसंच कोर्टासाठी पण विचार त्यावेळेस झाला होता की कोर्टाला देखील शाळेची जागा द्यावी. मग हे जे काही हे आहे तो दर्जा सुधारण्याच्या ऐवजी तो आणखी खालावत चालला असं वाटतंय का? तसं म्हणावं लागेल, कारण शाळा जर रिकाम्या पडल्यानंतर मग ही वेगवेगळं मग यांना द्या त्यांना द्या असा विषय पुढे येतो. बरोबर. जर विद्यार्थी संख्या जर बरोबर असेल तर मग शाळा देण्याचा प्रश्नच येत नाहीये. तर ती विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी नेमकं काय करावं हे महत्वाचं. आता हे विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेचा दर्जा उत्कृष्ट राहायला पाहिजे, पालकांचा विश्वास मराठी माध्यमाच्या शाळेवर महापालिकेच्या शाळेवर बसला पाहिजे, त्याच्यासाठी ठोस कार्यक्रम महापालिकेने राबवला पाहिजे. बघूया आपण त्याच्यामध्ये काय करता येईल ते निश्चितपणाने करण्याचा प्रयत्न करू. तुमचे विचार ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या अनुभवाचा आणि विचारांचा उपयोग हा महापालिकेच्या आणि पर्यायाने इथल्या संपूर्ण जनतेच्या उपयोगी पडेल अशीच तुमची स्थिती आहे. तुमचे जे काही अनुभव आहेत तो पाहिल्यानंतर असं लक्षात येत आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या पूर्ण इलेक्शन मध्ये तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. धन्यवाद.